नमस्कार. आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत. आरोग्य ही माणसाची सर्वात अमूल्य अशी संपत्ती समजली जाते. हेल्थ इज वेल्थ हे अगदी आपण सहजतेने म्हणतो. याच आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने सर्व जगभर जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या दृष्टीने आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलतेची अवस्था आहे. तसं पाहिलं तर आहार, विहार, व्यायाम, स्वच्छता, राहणीमान आणि आपले इतरांशी असलेले व्यक्तिगत संबंध या सर्व गोष्टींचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून आज आम्ही सादर करणार आहोत आरोग्य या विषयावर चर्चा. आणि यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे नागपूरच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सुषमा खंडागळे यांना. त्यांचा अल्पपरिचय मी आपणाला करून देते. त्यांनी आपलं MBBS नागपूरच्या लता मंगेशकर हॉस्पिटल येथून केलं आहे आणि त्यानंतर MD गायनेकॉलॉजी हे KEM हॉस्पिटल मुंबई येथून केलं आहे आणि सध्या त्या नागपूर महानगरपालिका येथे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. तर आज आपण चर्चा करणार आहोत आरोग्य. आरोग्य म्हटलं की खूप सारं आजार आपल्या लक्षात येतात. तसे पाहिले तर 5,000 8,000 असे आजारच आहेत. ते एवढे तर आपले कव्हर होणार नाही, पण तरी त्यातल्या त्यात मुलांमध्ये, आईमध्ये म्हणजे स्त्रियांमध्ये आढळणारे प्रामुख्याने जे आजार असतात त्याची आपण चर्चा करूयात. तर डॉक्टर, आपलंसुद्धा आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. थँक्यू. तर माझा पहिलाच प्रश्न हा आहे की जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन बेसिकली आपण 7 एप्रिलला करतो आणि या दिवशी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झालेली होती. जगामध्ये आरोग्यविषयक गोष्टींचा विचार विमर्श करून कुठल्या गोष्टीवरती प्रामुख्याने आपण लक्ष वेधलं पाहिजे त्या निमित्ताने एक थीम त्या वर्षाची तयार करतात. अच्छा. तर ह्या वर्षी प्रत्येक वर्षी मला वाटतं वेगवेगळ्या थीम असतात. हो हो. तर जागतिक आरोग्य दिन आता तुम्ही सांगितलं 7 एप्रिललाच आपण साजरा करतो म्हणून. तर ह्या वर्षीची नक्की थीम काय आहे मग? या वर्षीची माझं आरोग्य माझा हक्क, माय हेल्थ इज माय राईट. ओके. मग ह्या दिवसाचं असं स्पेशल महत्त्व काय आहे? का हे आपल्याला साजरा करायचा असतो? आता जसं आपण या वर्षाची थीम ठेवलेली आहे माझं आरोग्य माझा हक्क, याच्यामध्ये मुख्य उद्देश याचा हाच आहे की जगातल्या प्रत्येक व्यक्तीला एक बेसिक आरोग्य सुविधा अवेलेबल झाल्या पाहिजे. आजही असं आहे की नियरली मोर दॅन हाफ ऑफ द वर्ल्ड पॉप्युलेशन अनिवार्य प्राथमिक आरोग्य सुविधांपासून वंचित आहे. तर त्यामुळे या गोष्टीला लक्ष ठेवून की एक बेसिक अनिवार्य हेल्थ सर्व्हिसेस प्रत्येकाला जगातल्या प्रत्येक माणसाला मिळाली पाहिजे म्हणून यावर्षीची थीम ही ठेवली. राईट. यावर्षीची थीम आहे माझे आरोग्य माझा हक्क. आणि डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे अजूनही बरेचशी जनता अवेअरच नाही आहे की कुठला आजार आहे. बऱ्याच लोकांना माहिती नसतं. मी आत्ता सांगितलं तुम्हाला की 5,000पर्यंत आजार आहेत, पण छोटे छोटे आजार पण लोकांना माहिती नसतात आणि तो अवेअर करायला आपण आता हे जागतिक आरोग्य दिवस आपण साजरा करतो आहे, नाही का? तर आपण सर्वप्रथम स्त्रियांकडे म्हणजे स्त्रियांचे आजार खूप जास्त असतात, तर आपण सगळ्यात पहिले आपण ते कव्हर करून घेऊया की स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळणारे आजार कुठले असतात. कॉमनली जर असं आपण प्रामुख्याने म्हटलं तर रक्तक्षय हा खूपच कॉमन आजार आहे. दुसरं म्हणजे हायपोथायरॉइडिझम, थायरॉइड हार्मोन्सची कमतरता. म्हणजे पूर्वीच्या काळात आपण फक्त रुटीन चेकअप म्हणून डॉक्टर हिमोग्लोबिन लिहून द्यायचे, पण आता थायरॉइडची टेस्टसुद्धा इट्स रुटीनली डन आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये पाहिल्या जातं की बायांना थायरॉइड हार्मोनची कमतरता आहे. अदर आजार जसे म्हटले तर पाळीचे प्रॉब्लेम्स असतात, महावारीचे प्रॉब्लेम, अनियमितता असते, कधी ब्लिडिंग जास्त असते. या व्यतिरिक्त वंध्यत्वाचं प्रमाण आजकाल खूप जास्त वाढलेलं आहे. मे बी लेट मॅरेजेस आणि मग त्याच्यानंतर त्यांचं प्लॅनिंग अँड
स्ट्रेस फॅक्टर या सगळ्या गोष्टीमुळे वंध्यत्वाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. राईट. आणि ओबेसिटी सुद्धा खूप वाढलेली आहे. जनरली आता स्त्रियांमध्ये आपण बघितलं की वंध्यत्व वगैरे हा आजारपणा येतोय, हा अगदी आजचा सगळ्यात फोकस आजार असला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे स्त्रियांमध्येच वंध्यत्व येतं असं नाही तर पुरुषांमध्ये सुद्धा असतं. राईट. तर मला असं म्हणायचं की हे स्त्रियांमध्ये झालं. किशोर अवस्थामध्ये कुठल्या आजार प्रामुख्याने आढळून येतात? किशोरावस्थेत मानसिक आणि शारीरिक दोन्ही भरपूर असतात. शारीरिकमध्ये म्हटलं तर मुरूम येणे, लठ्ठपणा येणे, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम आजकाल खूपच कॉमन आजार आहे. म्हणजे येऊ त्याच्यावर चर्चा करू. हो नक्कीच. तर तो आहे. आणि थोडं हार्मोनल चेंजेसमुळे मनाची स्थिरता नसते, चंचल मन असतं, त्याच्यामुळे थोडे सायकोलॉजिकल इश्यूज येतात, एन्झायटी, डिप्रेशन येतं. वरून बॉडी फ्रेमिंग, बॉडी शेपिंग करता पोरींना खूप जास्त तिकडे कल आहे. राईट. म्हणजे मुलींना जनरली ह्याला अगदी फेस करावं लागतं कारण त्या नुकत्याच तारुण्यात आलेल्या असतात आणि त्यांना ह्याबद्दल बरंचसं ज्ञान नसतं. तरी आजकाल शाळेमध्ये अवेअरनेस सुरू केला आहे, ते खूप चांगली गोष्ट झालेली आहे. पण तरीसुद्धा मुली ह्याला सफरर असतातच. याशिवाय रजोनिवृत्ती जेव्हा येते मेनोपॉज तेव्हा सुद्धा बरेचसे आजार आढळून येतात. कुठले? खूपच जास्त. रजोनिवृत्ती म्हणजे काय होतं की अंडाशय आपलं काम करायला बंद करतं आणि स्त्रियांचे मेन हार्मोन इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन ते अंडाशयातनं येतात. आणि हे हार्मोन जसे बंद झाले की मिनोपॉझल सिंड्रोम, पोस्ट मिनोपॉझल सिंड्रोम आपण म्हणतो, त्याच्यामध्ये खूप जास्त सडनली आपल्याला गरम वेव येते आणि मग खूप जास्त घाम सुटते, थोडी एन्झायटी, डिप्रेशन, हे सगळे त्याचे सिम्पटम्स आहे. वजायनल ड्रायनेस असतं, गुप्तांगामध्ये ड्रायनेस येऊन जातं, त्यामुळे शारीरिक संबंधामध्ये प्रॉब्लेम येतात. ब्लड प्रेशर, डायबिटीज वाढत्या वयाचं कारण आहेच. प्लस आतापर्यंत इस्ट्रोजन हार्ट डिझीज, हायपरटेन्शन, डायबिटीजला प्रोटेक्ट करायचं, पण आता प्रोटेक्शन गेलेलं आहे. त्याच्यामुळे हार्ट डिझीजचं प्रमाण अचानक वाढून जातं, ब्लड प्रेशर होण्याची शक्यता वाढते, डायबिटीज होण्याची शक्यता. प्लस काही कॅन्सर्स, सर्वायकल कॅन्सर, गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर आणि गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचे प्रमाणही या वयात जास्त होतं. ओके. आता तुम्ही सांगितलं सर्व्हायकल कॅन्सर हा अगदी सध्या मला वाटतं भारतामध्ये सुद्धा खूप मेजर इश्यू झाला आहे. तर सर्व्हायकल कॅन्सर हा कशामुळे होतो आणि ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडनं काही फॅसिलिटीज उपलब्ध आहेत का? हो. सर्व्हायकल कॅन्सर तसे तर भरपूर कारणं आहे. त्यातलं महत्त्वाचं एक कारण म्हणजे 80% लोकांमध्ये एक व्हायरल इन्फेक्शन आहे, जी की HPV व्हायरसमुळे होते, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस. आणि इतर कारणांमध्ये की अस्वच्छता, लो सोशो इकॉनॉमिक स्टेटस, गुप्तांगाची स्वच्छता नसणे किंवा मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स असणे आणि कमी वयात लग्न होणे. म्हणजे जितकं जास्त ॲक्टिव्ह सेक्शुअल लाईफ राहील तितकं जास्त चान्सेस ऑफ सर्व्हायकल कॅन्सर असतात. पण फार छान बाब म्हणजे की या कॅन्सरमध्ये ट्रीटमेंट जर हे अर्ली डिटेक्ट झालं आणि ट्रीटमेंट केलं तर सक्सेस रेट खूप चांगला आहे. ओके. पण आता मध्ये पेपरमध्ये वाचण्यात आलं होतं की हे होऊ नये म्हणून आजकाल गव्हर्नमेंटकडनं पण व्हॅक्सिन्स उपलब्ध झालेले आहेत, ते खरं आहे? हो हो बिलकुल. HPV व्हायरस करता म्हणजे जसं मी सांगितलं की सर्व्हायकल कॅन्सरचं एक 80% लोकांमध्ये HPV व्हायरस हे कारण असतं आणि याच व्हायरस करता वॅक्सिन अवेलेबल झालेलं आहे आणि अगोदरही होतं हे वॅक्सिन, पण ते फॉरेनमधनं यायचं, त्याच्यामुळे त्याची कॉस्ट खूप जास्त होती. आता अगदी निम्म्या कॉस्टमध्ये गव्हर्नमेंट आपल्या इंडियामध्ये तयार होतं आहे, त्याच्यामुळे आपल्याला निम्मी कॉस्ट झालेली आहे आणि गव्हर्नमेंट इज ऑल्सो ट्राईंग टू प्रोव्हाइड इट फ्री ऑफ. राईट. आता तुम्ही सांगितलं की पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम हा नक्की काय असतो आणि तो कुणाला व्हायचे चान्सेस असतात? आता पहिले आपण बघूया की कोणाला व्हायचे चान्सेस असतात. मोस्टली हे वडिलांचे जे जेनेटिक रिझन्स आहेत ते वडिलांपासून येतात. अच्छा. म्हणजे नेहमी स्त्रियांना कल्प्रिट ठरवल्या जातात नाही. या आजारामध्ये वडिलांकडनं जीन्स येतात. जर वडील डायबिटीज असेल, स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री असेल तर मुलींना PCOS होण्याचे चान्सेस असतात. दुसरं म्हणजे की याच्यामध्ये बेसिकली पॉलिसिस्टिक ओव्हरी असं नावच आहे, म्हणजे अंडाशयामध्ये छोट्या छोट्या बारीक पाण्याच्या सिस्ट तयार होतात आणि हा एक बेसिकली एंडोक्रायनल प्रॉब्लेम आहे. मल्टिपल हार्मोन्स याच्यामध्ये डिस्टर्ब होतात आणि हे मल्टिपल सिस्टीमला अफेक्ट करतात, म्हणून आपण याला पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम म्हणतो. राईट.
पण ह्याच्यामध्ये मग तो झाला आहे हे असं ओळखायला काहीतरी लक्षणं दिसत असतील ना? हो, डेफिनेटली. तर जसं मी सांगितलं मल्टिपल हार्मोन्स, तर 2 मुख्य हार्मोन्स म्हणजे की एंड्रोजनचं लेवल्स खूप वाढून जातं. एंड्रोजन इज अ मेल हार्मोन आणि त्याच्यामुळे जे पुरुषांमध्ये जे असतात ते सगळे स्त्रियांमध्ये फीचर्स दिसायला लागतात. लाईक चेहऱ्यावरती पुरुषांप्रमाणे केस येणं, ओके, म्हणजे मिशा वगैरे, मिशा पण येऊ शकतात खूप ह्याच्यामध्ये, जितकं जास्त लेवल असेल त्या हिशोबाने. आणि मुरूम येणे चेहऱ्यावरती. दुसरं हार्मोन जे वाढतं ते म्हणजे इन्सुलिन वाढतं. ओके, इन्सुलिनमुळे ओबेसिटी होते. दुसरं म्हणजे एक गळ्याच्या भोवती काळपणा येतो. त्याला बऱ्याचदा पोरींना वाटतं की मळ आहे, ते घासत असतात. अच्छा. अँड बेसिकली इट इज अ साइन ऑफ इन्सुलिन रेझिस्टन्स आणि त्याला आपण अकॅन्थोसिस निग्रिगन्स म्हणतो. ते पण आपल्याला क्लिनिकली असं दिसतं, अराउंड नेक दिसतं किंवा ऑन नकल्स आपल्याला असं पिगमेंटेशन असतं. तर दीज आर म्हणजे बेसिकली PCOS हा क्लिनिकली डायग्नोज करणारा आजार आहे. ओके, मग त्यावेळी तिच्या पाळीमध्ये पण काही फरक पडत असतो? हो, ती तुमच्याकडे काय कंप्लेंट घेऊन येते की जी मला पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम झाला आहे असं जर तिला तर नाहीच कळत, पण ती जर तुमच्याकडे येते तर ती काय कंप्लेंट घेऊन येते? बऱ्याचदा पाळीचे कंप्लेंट्स घेऊन येते की पाळी अनियमित आहे किंवा खूप जास्त रक्तस्राव होतो आहे. अनियमितता जास्त असते, 1.5, 2, 3 महिन्यापर्यंत त्यांना पाळीच येत नाही आणि आली की खूप दिवस जाते, बंद होत नाही. दुसरे म्हणजे की मी जसं सांगितलं, चेहऱ्यावर खूप जास्त मुरूम येणे किंवा चेहऱ्यावर केस येणे, त्याकरता मुली येतात. ओबेसिटी, एक लठ्ठपणा खूप झालेला आहे म्हणून पण पोरी येतात की माझं वजन जसं 12-13 इयर्सची आली, पाळी चालू झाली, सडनली माझं वेट वाढतं आहे. दीज आर ऑल द साइन सिम्पटम्स असतात, राईट. पण ह्याला ट्रीटमेंट पण अवेलेबल आहे ना? हो, डेफिनेटली. बेसिकली PCOS हा एक लाईफस्टाईल आजार आहे. ओके. लाईफस्टाईल म्हणजे आजची जी जीवनशैली आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल झालेली आहे. दुसरं आहार, जंक फूडची आपल्याला सवय लागलेली आहे. म्हणजे जेवण करण्यापेक्षा आपण जंक फूड प्रिफर करतो. आज ही भाजी छान नाही बनली, आज मला तू असं करून दे, किंवा मी लगेच ऑर्डर करते, पिझ्झा ऑर्डर करूया. आजकाल ते एक ड्रॉबॅक नाही तर मॅगी आहेच आपल्याकडे. त्याच्यामुळे जंक फूडमुळे त्यांची ओबेसिटी वाढते आहे. एक्सरसाइज, सेडेंटरी लाईफस्टाईलमुळे व्यायाम नावाचं वस्तूच नाहीये, पायी चालणं नाही आहे. म्हणजे कुठे जायचं आहे ट्युशन क्लासेसला, शाळेत, तर गाड्यांनी जायचं, तर मग पायी चालायचंच नाहीये, सायकल आहेच नाही. तर अल्टिमेटली जेनेटिकली तुम्ही प्रीडिस्पोज्ड आहात. यू हॅव गोइंग टू डेव्हलप PCOS प्लस युअर ऑल दीज लाईफस्टाईल थिंग्स. हे तुम्हाला प्रूव्ह करतं की तुम्हाला PCOS होतं. राईट. मग डॉक्टर, आपण आता बोललेत की गरोदरपणात सुद्धा आपल्याला डायबिटीज मलायटस किंवा हायपरटेन्शन होऊ शकतं. आता डायबिटीज मलायटस इन जनरल सगळ्यांना माहिती आहे, साखरेची बिमारी, राईट? हो. तर नक्की आता हे प्रेग्नन्सीत का वाढतं? प्रेग्नन्सीत आता नॉर्मली प्रत्येकाचंच वाढतं असं नसतं. अच्छा. हां, जे प्रीडिस्पोज असतात, आपण म्हणूनच हाय रिस्क कॅटेगरीज करतो की ज्याला कोणाला डायबिटीज होणार आहे ते कोणते पेशंट आहेत, कोणाला ब्लड प्रेशर होणार आहे ते कुठले, असं हाय रिस्क क्रायटेरिया करून मग त्या लोकांची त्या हिशोबाने आपण टेस्टिंग करतो. आता हाय रिस्क जसं म्हटलं की जसं फॅमिली हिस्ट्री आहेच, वडिलांना किंवा भाऊ बहिणींना डायबिटीज असेल तर त्या मुलीला एकतर ऑलरेडी झालेलं असेल किंवा तिला गरोदरपणात होण्याची शक्यता खूप वाढते. ओके. दुसरं कारण म्हणजे की PCOS, आता मी बोललीच की ह्या मुली लठ्ठ असतात, ऑलरेडी त्यांच्यामध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आहेच आणि प्रेग्नन्सी राहिली की प्रेग्नन्सी मग थोडीशी डायबिटोजेनिक कंडिशन असते. काही हार्मोन्स असतात ज्याच्यामुळे हा जो प्री डायबिटिक असतो तो डायबिटीसमध्ये रूपांतर दिसतं. ओके डॉक्टर, आपण आपली चर्चा अशीच सुरू ठेवूया, तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये सर्व दर्शकांचं पुनश्च एकदा स्वागत. आजचा आपला चर्चेचा विषय आहे माझे आरोग्य माझा हक्क, आणि यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केले आहे नागपूरच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सुषमा खंडागळे यांना. डॉक्टर, प्रेग्नन्सीमध्येच डायबिटीज मलायटसचं प्रमाण वाढलेलं दिसतं का, किंवा हायपरटेन्शनचं प्रमाण वाढलेलं दिसतं का? जसं हायपरटेन्शन मी आत्ता बोलले, तर त्याच्यातसुद्धा ब्लड प्रेशर सडनली वाढलं जातं. तर हे नक्की का असं होतं प्रेग्नन्सीत? इन जनरल आपण तो टॉपिक नंतर कव्हर करूया, पण प्रेग्नन्सीत जनरली का वाढलेलं दिसतं?
प्रेग्नन्सीत वाढण्याचं कारण म्हणजे आता आपण हे बघूया की का होतं हे. याच्यामध्ये पुन्हा हाय रिस्क कॅटेगरी जसं मी म्हटलं, ज्यांच्या घरी फॅमिली हिस्ट्री आहे, आईवडिलांना कोणाला ब्लड प्रेशर असेल तर त्या मुलींना प्रेग्नन्सीमध्ये हायपरटेन्शन होण्याची शक्यता असते. तसंच ज्यांना पूर्वीच्या प्रेग्नन्सीमध्ये बीपीचा त्रास झाला असेल, पुन्हा या प्रेग्नन्सीमध्ये आणि जास्त प्रमाणात म्हणजे जास्त सिव्हिअर फॉर्ममध्ये येऊ शकतो. तर यामध्ये बेसिकली काय होतं की बाळ तयार होत असताना वळ तयार होते आणि ती वळ जी आहे ती गर्भाशयाला चिकटते आणि बाळाचा आणि आईचा संबंध त्या वळातून असतो. त्याला तुम्ही प्लॅसेंटा म्हणता. आम्ही त्याला प्लॅसेंटा सगळ्यांना माहिती. राईट. तर प्लॅसेंटा जेव्हा डेव्हलप होत असताना बेसिक नॉर्मली ज्या रक्ताच्या वाहिन्या असतात त्या ब्रॉड होतात, पण काही सेल्स त्या आतमध्ये जातात, डीप इंटू द टिश्यूज जाऊन त्या रक्ताच्या वाहिन्या ब्रॉड करतात. पण याच्यामध्ये ज्यांना व्हायचं असतं, ज्यांना फ्युचरमध्ये प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन होणार आहे, त्यांच्या वाहिन्या त्या ब्रॉड होत नाही. आणि त्या ब्रॉड होत नाही त्याच्यामुळे पुढे चालून प्रेग्नन्सीमध्ये हायपरटेन्शन होतं. ओके, तर हे वेळीच आपल्याला माहिती करून घ्यायसाठी जनरली प्रेग्नंट लेडीनी किती वेळा तुमच्या हॉस्पिटलला व्हिजिट द्यायला हवी? तसं तर नॉर्मली आपण असं म्हणतो की जसं पाळी चुकली लगेच तिने दवाखान्यात जायला पाहिजे किंवा प्रेग्नन्सी डायग्नोज झाल्याबरोबर. आणि त्याच्यानंतर काही बेसिक टेस्ट डॉक्टर करतात आणि त्याच्यानंतर प्रत्येक तिमाहीत एक आणि लास्ट मंथमध्ये तिने थर्ड ट्रायमेस्टरमध्ये जसं जसं डॉक्टर बोलवतात किंवा ॲटलिस्ट वन्स अ वीक व्हिजिट तिने द्यायलाच पाहिजे. आणि हे झालं एक इन जनरल. पण तसं जर आम्ही प्रायव्हेटमध्ये बघितलं तर आम्ही दर महिन्याला मातेला बोलवतो. त्यांच्या स्पेसिफिक टाईमला म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टरच्या वेगळ्या टेस्ट असतात, सेकंड ट्रायमेस्टरच्या बिगिनिंगला वेगळ्या टेस्ट असतात. आणि याच्यामध्ये आपण हाय रिस्क कॅटेगरी जसं अल्ट्रासाऊंड करून किंवा ब्लड टेस्ट करून किंवा फॅमिली हिस्ट्री वाईज काही हाय रिस्क कॅटेगरी असेल तर त्या हिशोबाने आपण काही औषधही देतो की पुढे चालून त्यांना हायपरटेन्शन न व्हावं किंवा झालं तरी कमी प्रमाणात व्हावं. बरोबर. डॉक्टर, पण त्यांनी जेव्हा एखाद्या स्त्रीला कळतं की ती प्रेग्नंट आहे, मग त्यावेळी तिने कुठली काळजी घ्यायला पाहिजे किंवा तिचा आहार कुठल्या प्रकारचा असायला हवा? किंवा बरेचदा प्रेग्नन्सी असूनही लक्षात येत नाही आणि खूप कामं होतात, बरेचदा मग अशा वेळेस अबॉर्शन व्हायचे चान्सेस असतात. तुम्ही एखाद्या स्त्रीला काय ॲडवाईस देता? अबॉर्शनचं जसं तुम्ही कारण म्हटलं की माहिती नाही आहे आणि खूप फिजिकल वर्क केल्यामुळे त्यांचं अबॉर्शन होतं. पण ही गोष्ट चुकीची आहे. म्हणजे एखादी ॲथलीट धावणारी असेल ती अगदी मॅरेथॉन सुद्धा रन करू शकते जर म्हणजे तिच्यात कॅपेबिलिटी आहे, पण त्यांनी अबॉर्शन होतं ही गैरसमज आहे. असं होत नाही, कारण यूट्रस इज अ व्हेरी स्ट्रॉंग ऑर्गन आणि तो बाळाला व्यवस्थित हे काहीतरी अदर रिझन्स असतात. मग त्याला आपण काही कारणीभूत लावत असतो की आज पायऱ्या जास्ती चढल्या म्हणून अबॉर्शन, ते तसंही झालं असतं. राईट. असं. बरं, आपण आता या छोट्या मुलांच्या आजारांकडे वळूयात की लहान मुलांमध्ये जनरली कुठले आजार आढळून येतात? लहान मुलांमध्ये तसं तर जनरली सर्दी, खोकला, ताप हा कॉमनली असतो. जर इथेच आपण लक्ष नाही दिलं तर याचा परिणाम न्यूमोनियामध्ये जातं. इव्हन आजकाल प्रदूषण इतकं खराब झालं आहे की मुलांना दमाचा आजार सुद्धा खूप कॉमनली होतो आहे. जर स्वच्छता नसली तर स्किनचे आजार, इन्सेक्ट बाईट एलर्जी ही मुलांना खूप जास्त असते. आणि जर पोषण आहार नसलं तर कुपोषित सुद्धा मुलं होतात. पण मग ह्याच्यासाठी जसं प्रेग्नन्सीमध्ये प्रत्येक स्त्रीने 3 महिन्यांनी जाऊन एकदा तपासणी केली पाहिजे, तसंच बाळासाठी मला वाटतं गव्हर्नमेंटतर्फे बरेचसे वॅक्सिन्स उपलब्ध आहेत फ्रीमध्ये. तर त्यासाठी तुम्ही त्या लहान मुलांच्या आयांना काय ॲडवाईस करता की त्यांनी त्यांच्या बाळाला केव्हा केव्हा कुठले कुठले वॅक्सिन्स द्यायला पाहिजे जे की सरकारतर्फे मोफत आहेत, जेणेकरून त्यांचे हे जे आजार लक्षात येतात, जसं तुम्ही आता सांगितलं सर्दी, खोकला किंवा लहानपणीच बरेचदा TB होतो तर असे किंवा हिपॅटायटिस होतं, तर ह्याच्यासाठी सरकारतर्फे काही आहेत वॅक्सिन उपलब्ध, तर ते तुम्ही त्यांना कुठल्या गोष्टीबद्दल ॲडवाईस करता? मग
हो, आपल्याकडे सरकारने युनिव्हर्सल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये बरेचशा आजारांवरती वॅक्सिनेशन थ्रू आपण कंट्रोल केलेलं आहे. जसं जन्म झाल्याबरोबर सरकारी हॉस्पिटलला मदर चाइल्ड कार्ड भेटतं. त्या कार्डमध्ये किती महिन्यानंतर कोणतं वॅक्सिन तिला घ्यायचं आहे ते त्याच्यामध्ये मार्क केलेलं असतं आणि प्रत्येक वेळी ती आली की त्याच्यावरती मार्क करून डेट लिहिली जाते आणि पुढच्या व्हिजिट करता तिला पुन्हा एक डेट दिली जाते की या व्हिजिटला येऊन नेक्स्ट वॅक्सिन घ्यायचं आहे. ही चांगली पद्धत आहे की तिला माहिती असतं की केव्हा यायचं आपल्याला. कुठले व्हॅक्सिन्स दिले जातात मग? अगदी जन्म झाल्याबरोबर BCG ची लस आपण लावतो, जी की ट्युबरकुलोसिस करता आपल्याला प्रिव्हेंटिव्ह असते. दुसरं हिपॅटायटिस B आणि ओरल पोलिओ हे अगदी जन्म झाल्या आपण देतो. मग त्यानंतर 1.5 महिना 2.5 महिना आणि 3.5 महिन्याला आपण पेंटाव्हॅलंट वॅक्सिन लावतो. त्याच्यामध्ये 5 आजार कव्हर होतात. एक तर डिप्थेरिया आहे, पर्ट्युसिस बाळकफ आपण ज्याला म्हणतो, व्हूपिंग कफ आणि टिटॅनस. मग याच्यामध्ये अजून 2 पेंटाव्हॅलंट केलेल्या या 3 सोबत की एक हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप B यानी की मेनिंजायटिस आणि न्यूमोनिया होण्याचे चान्सेस असतात ते, आणि अगेन हिपॅटायटिस B वॅक्सिन. सोबत आपण त्यांना रोटा व्हायरस आणि न्यूमोकोकल वॅक्सिन ज्याने न्यूमोनिया होतो ते सुद्धा आता ऍड केलेलं आहे. रोटा व्हायरस मध्ये डायरिया होतो. हे खरं म्हणजे हा खूप छान प्रोग्राम आहे. आणि प्रत्येक बालकांनी जर हे व्हॅक्सिन्स जसे घ्यायचे, जसं ह्याचा पिरियड असेल काहीतरी की केव्हा केव्हा घ्यायला पाहिजे, जसं जन्मतः घेतले काही व्हॅक्सिन, मग पुढच्या ह्याचा कसं 6 वीक्स 10 वीक्स आणि 14 वीक्सला वॅक्सिन्स असतात. जसं मी सांगितलं पेंटाव्हॅलंट, OPV आणि न्यूमोकोकल वॅक्सिन, आणि आजकाल तर इंट्रामस्क्युलर पोलिओ वॅक्सिन पण आपण देतो, इंजेक्टेबल. आणि मग येतं 9व्या महिन्यामध्ये मिझल्स रुबेला वॅक्सिन देतो. आणि हा 9वा महिना कंप्लीट झालाय की 9 to 10 मंथमध्ये. आणि अगेन बूस्टर डोज असतो याचा एक 15 ते 16 आठवड्यामध्ये. डॉक्टर, काही लसी आता तुम्ही सांगितलं जन्मतः देतात, मग त्याचं उर्वरित शेड्यूल पण असेल ना की केव्हा केव्हा द्यायला पाहिजे ते? हो, 6 वीक्स 10 वीक्स आणि 14 वीक्सला आपण पेंटाव्हॅलंट वॅक्सिन देतो. याच्यासोबतच पेंटाव्हॅलंटमध्ये 5 व्हायरस करता आपल्याला प्रोटेक्शन मिळतं. डिप्थेरिया, पर्ट्युसिस, टिटॅनस आणि हिमोफिलस इन्फ्लुएन्झा टाईप B व्हायरस ज्याने की आपल्याला मेनिंजायटिस आणि न्यूमोनिया होण्याचे चान्सेस असतात. आणि डायरिया करता रोटा व्हायरस देतो आपण. आणि आजकाल तर न्यूमोकोकल वॅक्सिन सुद्धा ऍड केलेलं आहे. सोबत आपण एक इंजेक्टेबल पोलिओ व्हायरसचं पण वॅक्सिन देतो. डॉक्टर, आपण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. दर्शक हो, आपण कुठेही जाऊ नका. आपण बघता आमचा आरोग्य संपदा कार्यक्रम, आणि यामध्ये आम्ही चर्चा करतोय माझा आरोग्य माझा हक्क या विषयावर. ब्रेक नंतर सर्व दर्शकांचं पुनश्च एकदा स्वागत. जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून आज आपण चर्चा करतो आहोत माझे आरोग्य माझा हक्क. आणि यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे नागपूरच्या सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर सुषमा खंडागळे यांना. डॉक्टर, आपण आता चर्चा करत होतो की युनिव्हर्सल इम्युनायझेशनच्या संदर्भात. तर लहान मुलांचं प्रोटेक्शन पण आपण तेव्हाच्या तेव्हा करू शकतो जर आपण वेळेवर सगळे व्हॅक्सिन्स वगैरे घेतले तर. म्हणजे त्यांना जे इझिली होणारे आजार आहेत, डायरिया झालं, सर्दी खोकला, TB, न्यूमोनिया, तर हे आजार आपण वेळीच आपण आटोक्यात आणू शकतो जर ते आपण व्हॅक्सिन्स वेळेवरच्या वेळेवर घेतले तर. डॉक्टर, आता आपण थोडक्यात आहारावर चर्चा करूयात की आहार सगळ्यांना काय असतं आजकाल, सोशल मीडियामुळे म्हणा किंवा अजून TV मुळे म्हणा, सगळ्यांना 0 फिगरकडे अट्रॅक्शन असतं. प्रत्येकांना काय तर 0 फिगर पाहिजे असते आणि त्यासाठी मग एक वेळी जेवण पण ते सोडून देतात, जनरली स्त्रिया आणि मुली. आणि काय तर मला करीना कपूर सारखी 0 फिगर पाहिजे. तर हे कितपत योग्य आहे? ऑफकोर्स हे चुकीचंच आहे. आपल्याला जर फिगर करायची आहे तर 0 फिगर तर ही चुकीची बाब आहे. पण एक तुम्हाला नॉर्मल वेट करायचं आहे, ओबेसिटी असेल तर एक चांगला मार्ग आहे की तुम्ही व्यायाम करा. तुमचं वजन वाढलेलं आहे कारण की तुमचं डाएटमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि तुमचं व्यायाम. डाएटमध्ये प्रॉब्लेम म्हणजे हा नाही की नॉर्मल डाएट नाही, तुम्ही काहीतरी जंक फूड खात आहे म्हणून तुमचा लठ्ठपणा येतो, सोबत तुमचा व्यायाम होत नाही आहे त्याच्यामुळे लठ्ठपणा होतोय. तर वजन जर कमी करायचं आहे तर चेंज युअर डाएट, नॉट टू स्टॉप युअर डाएट. यू शुड हॅव
हेल्दी पौष्टिक आहार असायलाच पाहिजे आणि रुटीन एक्सरसाइज. जर जेवण बंद केलं तर लिटरली म्हणजे एक एनोरेक्सिया खूप एक्स्ट्रीम प्रमाणामध्ये एनोरेक्सिया नर्वोजा सारखा आजार होतो. यात मल्टिपल हार्मोन डिस्टर्बन्सेस असतात, म्हणजे मुलींची पाळी बंदच होऊन जाते. ओके. आणि लिव्हर आणि किडनीवरती पण परिणाम होतो. आणि विटॅमिन मिनरल डेफिशियन्सी तर आहेच. आहार जसा तुमचा कमी झाला किंवा बंद केला तर स्किन आणि हेअर्स तुम्हाला पहिल्यांदा खराब झालेले दिसतात. राईट. म्हणजे जी कंप्लेंट घेऊन येतात तुमच्याकडे, माझे केस गळतात आहे किंवा माझी स्किन रखरखीत झालेली आहे, म्हणजे बऱ्याचदा मुली जनरली डॉक्टरांकडे ह्याच कारणाने जातात. आणि जेव्हा त्यांनी जेवण सोडलेलं असतं का तर मला 0 फिगर हवी आहे. राईट. पण बऱ्याचदा आपण बघतो की सगळे डॉक्टर ॲडवाईस करतात की चौरस आहार घ्या, चौरस आहार घ्या. तर हा चौरस आहार म्हणजे नक्की काय असतो? असं काही खूप फॅन्सी नाही आहे. अगदी साधा आपण रोज जे महाराष्ट्रीयन आपली जी थाळी आहे त्यामध्ये जसं मुगाच्या डाळीचं किंवा तुरीच्या डाळीचं वरण, भात, भाजी, 2 प्रकारच्या भाज्या, कोशिंबीर, चटणी, आपल्याकडे ओली किंवा कोरडी चटणी असतेच, अधूनमधून कधीतरी लोणचं, पापड, कधीतरी खिचडी, कढी, हे सगळे पदार्थ आणि पोळी डेफिनेटली. बस. अच्छा. चौरस आहार म्हणजे सरळ साध्या शब्दात वरण, भात, भाजी, पोळी. म्हणजे याच्यात कसं हे खायलाच पाहिजे. बरेचदा फॅट डाएट असं असतं, खूप ठिकाणी ऐकलेलं असतं, जनरली सोशल मीडियामुळेच, की कोणीतरी फक्त पोळीच खाणार किंवा कोणीतरी फक्त भातच खाणार किंवा मग कोणाला काय तर फक्त सूप प्यायचं असतं, वजन कमी करायचं असतं म्हणून. आणि अशा पद्धतीने केलेलं जे फॅट डाएट आहे ते नक्की हानिकारक असतं असं मला वाटतं. हो, डेफिनेटली. काय आहे की या आहारावरती तुम्ही आयुष्यभर राहू शकत नाही. तर तुम्ही जेवण घ्या, पण ते आता आहार जो आहे वयाप्रमाणे आणि तुमच्या जीवनशैलीप्रमाणे वेगळा होईल. आता जर एखाद्याचं आयुष्य खूप जास्त फिजिकल वर्क आहे तर डेफिनेटली त्याला जास्त कॅलरीचं डाएट लागेल. आणि जो आपला सेडेंटरी लाईफस्टाईलवाला आहे, ज्याचं बैठकी वर्क जास्ती आहे, त्याला कॅलरीज कमी लागते. त्या अनुषंगाने तुम्ही आता सपोज बैठकी वर्क करणारा माणूस आहे तर त्यांनी कार्बोहायड्रेट्स कमी करावे. तर कार्बोहायड्रेट्समध्ये आपण असं म्हणतो की व्हीट आणि म्हणजे गहू आणि भातामध्ये कार्बोहायड्रेट जास्ती असतात, तर म्हणून ते लोक असं करतात. पण आणि इवन गव्हामध्ये ग्लुटेन म्हणून एक प्रकारचं कार्बोहायड्रेट आहे की ज्याच्यामुळे इन्फ्लेमेशन होते आणि इन्सुलिन रेझिस्टन्स होऊन डायबिटीज होण्याची शक्यता वाढते. तर अशा लोकांनी भरड धान्याकडे वळायला पाहिजे. आता मागच्या वर्षीचं म्हणजे 2023 हा भरड धान्य वर्ष म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सेलिब्रेट केला होता. आणि भरड धान्याचे फायदे एवढे की ते एक तर त्यांना पाणी कमी लागतं आणि कमी वेळामध्ये त्यांची उपज होते आणि ते खूप पौष्टिक असतात. म्हणजे त्याच्यामध्ये फायबर्स खूप असतात, प्रोटीन रिच असतं, बी कॉम्प्लेक्स, मिनरल्स हे भरपूर प्रमाणात असतं. तर जसं भरड धान्यामध्ये ज्वारी भाकर, ज्वारीची भाकर किंवा बाजऱ्याची भाकर किंवा नाचणीची भाकर किंवा डोसे हे करून तुम्ही पोळीच्या ऐवजी ते ऍड करू शकता. आणि भाताकरता सावा, कुटकी, कोदो याचा तुम्ही भात केला तर तुम्हाला तो तांदळाला एक ऑप्शन आहे. पण याचा अर्थ असा नाही यू हॅव टू चेंज, सबस्टिट्यूट समथिंग फॉर द अदर बेटर थिंग. इट इज नॉट लाईक स्टॉप एव्हरीथिंग आणि उपाशी राहून असं करायचं नाही. चौरस आहार मुख्यत्वे करून मला असं म्हणायचं होतं की पालेभाज्यांचा त्याच्यात आहारात समावेश असायला पाहिजे ना. कुठलेही एकदा तरी जेवणामध्ये तुमची पालेभाजी असलीच पाहिजे. कारण आता आपण जेव्हा गरोदरपणाबद्दल बोलत होतो तर त्याच्यात असं पण लक्षात आलं की खूप जणांना रक्तक्षय झाला, ॲनिमिया खूप जणांना दिसून येतो. तर त्यावेळी तुम्ही बघत असाल ना की नक्की का होतोय काय, मग तुम्ही त्याला काहीतरी सजेस्ट करत असाल, मग त्याच्यात तुम्ही पालेभाज्या सांगत असाल असं मला वाटतं. हो, आहारामध्ये तर आम्ही सांगतोच. म्हणजे एक सरळ सरळ प्रिन्सिपल आहे, ग्रीन आणि रेड कलरच्या वस्तू खायच्या. अच्छा. फळं, भाज्या. फळं पण खायला हवेत नाही का? ऑफकोर्स. सीझनल, ज्या सीझन मध्ये जे फळं असतील ते नेहमीच खायला पाहिजेत. राईट. म्हणजे डाएट प्लॅन असा फेल नको व्हायला की कुठला तरी एक डाएट प्लॅन करायचा, पोळीच खायची, भातच खायचा असं न करता तुम्ही पूर्ण चौरस आहार तुमची ताटाच्या थाळीमध्ये पूर्ण सगळे अन्न पदार्थ यायला हवे, तर तो झाला चौरस आहार. राईट. खाणं जर व्यवस्थित असेल
तुमची दिनचर्या चांगली राहत असेल तर मला असं वाटतं आजारी पडायचं काही कारण नाही आणि 0 फिगरच्या मागे कोणी पडू नये. पण आता त्याच्यासाठी आपण व्यायाम ह्या विषयावर वळूयात आता. तर व्यायामाचं विशेष असं महत्त्व काय असतं डॉक्टर, आमच्या दर्शकांना समजावून सांगा. व्यायामाचे भरपूर फायदे आहे. एक तर तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह राहता आणि दुसरं सोशलाइज होता, कारण 4 लोकांमध्ये जाऊन व्यायाम करता किंवा एखादं स्पोर्ट करता तर तुमचं सोशल नेटवर्क वाढतं. त्याच्यामुळे दुसरं म्हणजे ऍक्टिव्हिटीमुळे एक गुड हार्मोन्स रिलीज होतात आणि हे गुड हार्मोन्स तुम्हाला एक चांगला सेन्स ऑफ वेलबिंग, एक आत्मविश्वास आपला वाढवतात आणि एक आनंदी राहण्याचं एक मुख्य कारण हा पण असतो. म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी प्लस तुमचा आनंद हा या प्रकारे जुळलेला असतो. मग डॉक्टर, कोणत्या वयात कोणी किती व्यायाम करावा ह्याचं पण काही ठोकताळे असतीलच, कारण कोणी पण अगदी विगरस व्यायाम करायला जाऊ नये. तर मला असं सांगा की लहानपणी तर आजकाल काय झालं आहे, टी व्हीमुळे म्हणा काय क्लासेस खूप लागले, मुलंसुद्धा खेळत नाही आजकाल, क्लासेसमध्ये गेलेले असतात, त्यांचा खेळ हा प्रकार म्हणजे बाहेर जो खेळायचा प्रकार असतो तो बंद झाला आहे. तर मला एक सांगा डॉक्टर की मुलांनी कुठला व्यायाम करायला पाहिजे, म्हणजे त्यांना त्याचं बेनिफिट पण मिळायला मिळेल. कारण पूर्वीच्या काळी आपण बघा, आपण बाहेरच असायचो, संध्याकाळ असली की आपल्या घराच्या बाहेर. आजचे मुलं पुस्तकं घेऊन बसलेले असतात. आजकाल क्लब सिस्टीम चालू झाली ना, म्हणजे आजकाल पोरं स्पोर्ट्स क्लब मध्ये जातात, बास्केटबॉल क्लब, बॅडमिंटन क्लब, बट एनिवे दे शुड प्ले. त्याच्या मागचं कारण हा आहे की त्यांना त्यांच्या सगळ्या मुलांची शाळेची वेळ, त्यांच्या ट्युशन क्लासेसची वेळ वेगवेगळी असल्यामुळे त्यांना असा एकासोबत ग्रुप मिळत नाही त्यांच्या सोसायटीमध्ये. मग त्यांनी काय करावं, तर त्यांनी कुठल्या तरी क्लबला गेलं तर काही नुकसान नाही. मिनिमम 1 hour और मोर त्यांनी ऍक्टिव्हिटी रोज करायला पाहिजे अप टू 17 years. याने त्यांची शारीरिक वाढ होईल, त्यांचा बौद्धिक विकास होईल, एक सोशल डेव्हलपमेंट त्यांचं होतं. तर दिस इज व्हेरी नेसेसरी फॉर द किड्स. डॉक्टर, आपण इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. दर्शक हो, आपण कुठेही जाऊ नका. आपण बघता आमचा आरोग्य संपदा कार्यक्रम आणि यामध्ये आम्ही चर्चा करतोय माझा आरोग्य माझा हक्क या विषयावर. ब्रेक नंतर सर्व दर्शकांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आरोग्य दिनाचं औचित्य साधून आज आम्ही चर्चा करीत आहोत माझे आरोग्य माझा हक्क. आणि यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर सुषमा खंडागळे यांना. डॉक्टर, आपण आत्ता चर्चा करत होतो की व्यायाम किती महत्त्वाचा आहे, मुलांच्या बाबतीत झालं तसंच एका विशिष्ट वयानंतर कोणी कसा व्यायाम करावा हे थोडक्यात सांगा. हां, एक अराउंड 20 years नंतर कमीत कमी 45 minutesचा पर डे व्यायाम असायला पाहिजे. त्यात सायकलिंग आहे, जॉगिंग आहे किंवा सिंपल वॉकिंग आहे. हे तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्ही करू शकता आणि यू डोंट रिक्वायर एनी गायडन्स फॉर दिस. ओके. प्रत्येकाने व्यायाम हा केलाच पाहिजे असं आपलं म्हणणं आहे ना, कारण की बरेचसे आजार असे आढळून आले की बैठी जीवनशैली ज्यांची आहे, म्हणजे ऑफिसमध्ये काम करणारे असं काही, तर ते अतिशय लठ्ठ असतात. तर त्यांच्यासाठी हा स्पेशल मेसेज आहे की त्यांनी कुठलाही व्यायाम कुठल्या तरी प्रकारे थोडक्यात तरी करावा. कुठलाही रोज कमीत कमी 15 ते 20 मिनिटं तरी स्वतःला देण्यात यावे. हाफ एन आवर, ॲटलीस्ट हाफ एन आवर. अच्छा, अर्धा. म्हणजे CDC सेंटर फॉर डिझीज कंट्रोलनी तर त्यांनी वेळ ठरवून दिलेली आहे की कमीत कमी 150 मिनिटं पर वीक, म्हणजे एक 5 days a week आपण पकडलं तर हाफ एन आवर तरी कमीत कमी व्हायलाच पाहिजे. ओके. डॉक्टर, आपण आता एक असं बघूया की जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं की एकमेकांशी असलेल्या संबंधावर सुद्धा आपलं आरोग्य डिपेंड करतं, राईट. तर बरेचदा काय होतं, झोपेबाबत बरेच जणांची कंप्लेंट असते. तर प्रत्येकाला झोप स्वतःच्या मनाला आणि शरीराला रिचार्ज करायला पाहिजेच असते. तर लहान मुलांनी किती झोप घ्यायला हवी असं? लहान मुलांनी 10 ते 12 तास झोपले तरी छान असतं, कारण ते जितके झोपले तितकं उठल्यानंतर ते उत्साही असतात, फ्रेश असतात, त्यांचं कुठल्याही कामामध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढतं, त्यांची क्रिएटिव्हिटी वाढते, त्यांचं एक लर्निंग ॲबिलिटी सुद्धा वाढते, बौद्धिक क्षमता वाढते. त्याच्यामुळे लहान मुलांनी 10 ते 12 तास झोपावं. आणि मध्यमवर्गीय म्हणजे मध्यम लोकांनी, ॲडल्ट लोकांनी 7 to 9 hours पर डे इज मोर दॅन इनफ. कारण बरेच पेशंट येतात ना, मॅडम मला झोप नाही येत आहे, म्हणजे त्यांना किती तासाची झोप पुरेशी आहे, म्हणजे ओल्ड एजमध्ये जनरली. हां,
नाही, कमीत कमी 7 तास ते 8-9 तासापर्यंत पाहिजे. ओल्ड एज मध्ये सुद्धा, ओल्ड एज मध्ये जनरली झोप कमी झाली, कमी होते, कारण की त्यांचं प्रॉब्लेम आहे ना, अल्झायमर होऊन जातं किंवा आणि त्यांची ऍक्टिव्हिटी कमी होऊन जाते, त्याच्यामुळे ते थकवा येत नाही, तर झोप कशी येणार. बरोबर. पण झोप पुरेशी नाही झाली तर मग काय काय आजार होऊ शकतात? भरपूरच आजार. स्ट्रेस सगळ्यात पहिले तर पोटापासूनच सुरुवात होते, की ऍसिडिटी होऊन जातं, अपचन होऊन जातं, ब्लड प्रेशर, डायबिटीज, स्ट्रेसमुळे त्यांना झोप नाही येतो एक वेगळा, युरिनरी प्रॉब्लेम्स येतात, आणि स्ट्रोक, महत्वाचं म्हणजे स्ट्रोक, तो होण्याची शक्यता खूप जास्त असते. ओके. म्हणजे बरेचदा झोप नाही येत म्हणून अस्वस्थता पण खूप वाढलेली असते, चिडचिड, त्याच्यामुळे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स पण येतात. मग चांगली झोप यायसाठी नक्की काय करायला पाहिजे? एक तर व्यायाम तर अगदी मस्ट आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त आता ओल्ड एजमध्ये खरंच व्यायाम पॉसिबल नाही, मग त्यांच्या कुवतेनुसार त्यांनी ते करायला हरकत नाही, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला काय करता येईल की चांगली झोप आली पाहिजे? एक तर म्हणजे त्यांचं व्यायाम जे आहे ते सात्विक संतुलित आहार राहिला तर त्यांनी पोटाचे विकार होत नाही आणि त्याच्यामुळे झोप लवकर लागते. दुसरं म्हणजे की जेवण, रात्रीचं जेवण त्यांनी लवकर घ्यावं, आणि बाकी काही नाही, पण प्राणायाम आणि ध्यान ते करू शकतात. बसल्या बसल्याचे गोष्टी आहेत, याने सुद्धा झोप त्यांना फार छान येईल. ओके. म्हणजे झोप अगदी मस्ट आहे. तुमचं स्ट्रेस लेवल कमी करायची आहे, तुम्हाला आनंदी राहायचं आहे, उत्साही राहायचं आहे, तर झोप अगदी गरजेची आहे. पण मग माझी झोप पुरेशी झाली आहे हे आम्ही कसं ओळखायचं? झोप झाल्यानंतर उठल्याबरोबर आपल्याला फ्रेश वाटतं, एक हँगओव्हर नसतो, उठल्यानंतर आपल्याला काहीतरी करायचं आहे, दिवसभर आपण ऍक्टिव्ह राहतो, कंटाळ येत नाही कुठल्या गोष्टीचा, आणि नवीन नवीन काही करण्याची रोजची एक उत्साह असतो की आज आपल्याला हे करायचंय. तेच जर झोप नाही आली की आपण निरुत्साही असतो तो दिवसभर. ओके. तर झोप अगदी गरजेची आहे. राईट. आपण आतापर्यंत चर्चा केली झोपेबद्दल सुद्धा, नंतर आहार बघितला, आपण व्यायाम बघितला, आजार पाहिले. आता आपण स्वच्छतेकडे वळूयात. तर स्वच्छता स्वतःबरोबर परिसराची आवश्यकता आहे. जर नसेल तर आपल्याला काय काय आजार होऊ शकतात? भरपूरच आजार होतील स्वच्छता नसेल तर. सुरुवात करूया स्किनचे आणि प्रॉब्लेम्स. म्हणजे एक तर जखम असेल तर नीट छान होणार नाही. दुसरं खाजेचा आजार, स्केबीज सारखा आजार होऊ शकतो, स्किनचा ड्रायनेस होऊ शकतो आणि तिथे जखमा होऊ शकतात, केसतोड होऊ शकतं. दुसरं ट्युबरकुलोसिस, डायरिया, हिपॅटायटिस बी, टायफॉइड असले आजार सुद्धा अस्वच्छतेमुळे होतात. आणि जर परिसर आपलं स्वच्छ नसलं तर डेंग्यू, मलेरिया, फायलेरिया यासारखे आजार आपल्याला होतात. दुसरं हवा, एअर स्वच्छ नसली तर आपल्याला दमाचे आजार, निमोनिया किंवा इवन कॅन्सर सुद्धा होऊ शकतो. लंग कॅन्सरचं प्रामुख्याने कारण पॉल्युशन पण एक आहे. बरोबर आहे. पण असं पण म्हटलं जातं डॉक्टर की निरोगी व्यक्तीच आनंदी असते, असं का म्हटलं जातं? दोन्ही गोष्टी फार एकमेकाला जुळून आहेत. जर निरोगी व्यक्ती तो फिजिकली खूप ऍक्टिव्ह असतो आणि त्याच्यामुळेच तो निरोगी पण असतो. त्याला तो रोज नियमित त्याचा व्यायाम असतो. व्यायामात करायला गेला की नॅचरली 4 लोक भेटतात आणि मग पुन्हा सोशल ऍक्टिव्हिटी वाढते. आणि जसं मी मागेच आपण डिस्कस केलं की व्यायाम केल्यामुळे गुड हार्मोन्स रिलीज होतात आणि ते हार्मोन्स तुम्हाला दिवसभर हॅपी ठेवतात आणि चांगलं वाटतं. आता आनंद चे असं तसं म्हटलं गेलं तर हा वैयक्तिक अनुभव आहे, कोणाला कशात आनंद होईल. पण एक रिसर्च झालेली आहे फॉरेनमध्ये, त्यात त्यांनी आनंदाला कारणीभूत अशी 3 कारणं काढली महत्त्वाचे. त्यातलं एक कारण म्हणजे परिसर म्हणजे सर्कमस्टन्सेस पासून, म्हणजे घरातलं वातावरण म्हणा किंवा तो ज्या परिस्थितीत जन्माला आला, ज्या सराउंडिंगमध्ये, ज्या फॅमिलीमध्ये ते. दुसरं म्हणजे किंवा शाळेत कुठल्या जातो, कुठल्या मित्रांबरोबर राहतो, हे एक परिसरचं झालं. हे याच्याकरता 10%च आपण रिस्पॉन्सिबल असतात हे कारण. 50% कारणं अनुवांशिक असतात. आपण बरेचदा म्हणतो की त्यांची पूर्ण फॅमिलीच हसमुख आहे, आनंदी आहे, कारण त्यांना जेनेटिकली भेटलेलं आहे. 50% त्यांचं आनंदी राहण्याचं कारण त्यांचं जेनेटिक आहे. तिसरं कारण म्हणजे असतं त्याच्याकरता 40% आनंदी राहण्याचं रिझन असू शकतं आणि ते आहे आपण स्वतः. ओके.
आपल्या स्वतःवरती डिपेंड करतं की आपण एखाद्या सिच्युएशनला कसं रिॲक्ट करतो. आपण आयुष्यामध्ये काय बनायचं ठरलेलं आहे आणि आपण त्या अनुषंगाने कुठले पावलं उचलले आणि समाधान तुम्हाला काही अचीव केल्याबद्दल. काही लोक खूप सगळं काही असल्यावरती असमाधानी असतात. हा जो आहे हा जसं आपण हे 2-3 फॅक्टरला कुठेतरी माणसाला कधीतरी असं जाणवतं की आपण उगाच काही कारणांमुळे आपण आनंदी नाही आहोत आणि ते वॉन्ट टू चेंज. तर याला तेच आहे की इतरांसोबत, कलिगसोबत, फॅमिली मेंबर्ससोबत आपली वागणूक चेंज करावी, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन चेंज करावा. दुसरं म्हणजे की जसं व्यायाम केल्याने आपण 4 चौघांमध्ये भेटतो तर एक सोशल एन्व्हायरमेंट डेव्हलप होतं, वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा होते, तर त्याच्यामुळे पुन्हा आनंद भेटण्यास मदत होते. डॉक्टर, रोगप्रतिकार शक्ती जर आपल्याला स्ट्रॉंग करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? पुन्हा इथे व्यायाम आलेलाच आहे. ओके. व्यायामाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दुसरं म्हणजे की आपण सूर्यप्रकाश घेतला तर आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढते. एक संतुलित आहार घेतला तर त्याच्यातनं जे विटॅमिन्स, मिनरल्स भेटतात त्याच्यामुळे आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दर्शक हो, आपण कुठेही जाऊ नका. आपण बघताय आमचा आरोग्य संपदा कार्यक्रम आणि यामध्ये आम्ही चर्चा करतोय माझा आरोग्य माझा हक्क या विषयावर. ब्रेकनंतर सर्व दर्शकांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून आम्ही चर्चा करतो आहोत माझे आरोग्य माझा हक्क. आणि यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे डॉक्टर सुषमा खंडागळे यांना. डॉक्टर, आपण आता बघितलं झोप खूप गरज आहे, व्यायाम खूप गरज आहे, पण बरेचसे आजार असे असतात ज्यांना आपण मानसिक आजार म्हणतो, तर ते का होतात? मानसिक आजार बेसिकली खूप इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी असली तर स्वतःतच गुंतलेला असतो. दुसरं, आजकालची जी जीवनशैली आहे, मुलांची जी कामं करायची पद्धत आहे, मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये काम करतात, रात्रभर व्यवस्थित त्यांचं रात्री वर्क असतं, त्याच्यामुळे रात्रीची झोप होत नाही आणि दिवसा पण मग ते नॅचरली तो हँगओव्हर असतोच. दुसरं म्हणजे इतकी कॉम्पिटिशन वाढलेली आहे की स्ट्रेस एवढा वाढलेला आहे की त्याच्यामुळे एन्झायटी, डिप्रेशनसारखे इश्यू, पियर प्रेशर म्हणा, वर्क प्रेशर म्हणा, याच्यामुळे मानसिक आजार आजकाल खूप वाढले. बरेचदा असं होतं ना की माझ्या मनासारखं नाही झालं तर त्यांनी सुद्धा बरेच जण मानसिक आजाराचे आपली अपेक्षा आणि आपण केलेलं कर्तव्य दोन्ही मॅटर करतात, पण ते कर्तव्य विसरून जातात. अपेक्षा खूप असतात आणि त्यामुळे मग ते अंडर स्ट्रेस जाऊन त्यांना मानसिक आजार होतो, नाही का? पण मग ह्या तणावाला किंवा ह्या मानसिक आजाराला जर आपल्याला होऊ द्यायचं नसेल तर आपण त्याच्यासाठी काय प्रिकॉशन घेऊ शकतो? पुन्हा इथे व्यायाम आलाच आहे. दुसरं म्हणजे संतुलित आहार, एक सात्विक आहार घेतल्याने एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि त्याच्यामुळे शारीरिक तणाव कमी झाला की आपोआपच मानसिक तणाव. मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांमध्ये मिसळलं, जितके जास्त फ्रेंड सर्कल राहिलं, जितके तुमच्या विचारांची देवाणघेवाण होते, तर जितके तुम्ही बोलके आहात त्याच्यावर सुद्धा मला असं वाटतं मानसिक इंट्रोवर्ट पर्सनॅलिटी आपण म्हटलंच की त्यांना जातात. त्याच्यामुळे फिजिकल ॲक्टिव्हिटी जसं मी म्हटलं की 4 चौघांमध्ये मिळून जेव्हा आपण ॲक्टिव्हिटी करतो तो ऑटोमॅटिकली आपले सोशल कॉन्टॅक्ट्स वाढतात, सोशल ॲक्टिव्हिटीज वाढतात. सोशल ॲक्टिव्हिटीज वाढल्या तर डिस्कशन्स होतात, बऱ्याचशा गोष्टींवर डिस्कशन, आणि दॅट विल हेल्प यू टू रिड्यूस युअर स्ट्रेस. सेकंड थिंग, कुठल्या सिच्युएशनला आपण प्रसंगावधान साधून त्याला रिॲक्ट केलं पाहिजे, ती पण एक आपल्याला सोशलाइज झाल्यानंतर ती पण एक हेल्प होते. त्याच्यामुळे दिस विल हेल्प यू टू रिड्यूस. मला असं वाटतं जास्तीत जास्त तुम्ही सगळ्यांमध्ये राहायला हवं, विचारांची देवाणघेवाण करायला हवी, आणि म्हणजे त्याच्याशिवाय तुमचं सगळं आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येणार नाही. जोपर्यंत तुम्ही सगळ्यांशी मिक्सअप होत नाही, विचारांची देवाणघेवाण करत नाही, तोपर्यंत तुमचं मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राहू शकत नाही. म्हणजे एकलकोंडेपणा नको, सरळ सरळ. डॉक्टर, आता आपण चर्चा केली की सूर्यप्रकाश खूप गरज आहे, जसं आता त्याच्यातनं तुम्ही सांगितलं की व्हिटॅमिन डी आपल्याला मिळत असतं. तर बऱ्याचशा असं देशांमध्ये सूर्यप्रकाश नसतो, तर त्या ठिकाणी आपण त्यांना ॲडवाईस देतो सप्लिमेंट्स घ्या व्हिटॅमिन डीचे. तर असे काय काय आजार दिसून येतात की जेव्हा आपण सूर्यप्रकाशाला घेतच नाही. बरेच जण कसं ऑफिसमध्ये AC असतो, गाडीत AC असतो, म्हणजे मॅक्झिमम बंद खोलीत
मॅक्झिमम लोकांचं आयुष्य जातं, म्हणजे इव्हन इन्क्लुडिंग लहान मुलं ते मोठी व्यक्ती. तर मग अशा लोकांना सूर्यप्रकाशाची कमतरता नक्कीच जाणवते. मग अशा वेळी त्यांनी काय करायला हवं? त्यांनी आता ऑफिसमध्ये तुमचं जर AC असेल आणि तुम्हाला सूर्यप्रकाश भेटत नसेल तर तुम्ही ऑफिसला जायच्या अगोदर, इंडियामध्ये तर सूर्योदय सकाळी सकाळीच होऊन जातो. तुमच्या मनात असेल तर तुम्ही नक्कीच उन्हात जाऊन सूर्यप्रकाश आपल्याला फ्रीमध्ये भेटतोय, याच्याकरता आपल्याला औषध नाही द्यायची आहे किंवा पैसा पण नाही मोजायचा आहे. तर तुम्ही सूर्यप्रकाश घेऊ शकता तुमच्या अंगणात, तुमच्या टेरेसवरती जाऊन, किंवा जसं आपण म्हणतोच आहे आज मगापासून आपलं डिस्कशन फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये आहे, तर त्या फिजिकल ॲक्टिव्हिटी डेफिनेटली तुम्ही बाहेर जाऊनच करणार, तर आपोआप तुम्हाला सूर्यप्रकाश मिळेल. आणि त्याचे फायदे हेच आहेत की ते व्हिटॅमिन D आपला सेन्थिसिस बोन हेल्थला खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सूर्यप्रकाश इटसेल्फ एक ऊर्जेचा स्रोत आहे. जर आता ज्या कंट्रीजला सूर्योदय होत नाही, बऱ्याचशा असं वेस्टर्न साईडला आहे की तिथे सूर्योदय रोज होत नाही किंवा 3-4 वाजताच होऊन जातो, तिथे डिप्रेशनचं प्रमाण खूप वाढलेलं असतं. कारण सूर्यप्रकाश आपल्याला एक प्रकारची ऊर्जा देतो, ती ऊर्जा त्यांना मिळत नाही आणि त्याच्यामुळे डिप्रेशन होण्याचे चान्सेस असतात. काही तर कॅन्सर सुद्धा होतात बिकॉज ऑफ डेफिशियंट सूर्यप्रकाश. आणि इवन मल्टिपल स्क्लेरोसिस सारखा आजार सुद्धा होण्याची शक्यता असते. इम्युन सिस्टीम सुद्धा सूर्यप्रकाशामुळे खूप छान असते. तर त्याच्यामुळे सूर्यप्रकाश डेफिनेटली तुम्ही घ्यायला पाहिजे. त्याच्याकरता तुम्हाला डेफिनेटली बाहेर ॲक्टिव्हिटी करावी लागेल. आणि हॉलिडेज असतात, हॉलिडेच्या दिवशी तुम्ही थोडं जास्त वेळ उन्हात बसून तुमचं हे करू. ओके. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आज आपण चर्चा केली माझे आरोग्य माझा हक्क. डॉक्टर, आपण येथे आलात आणि आमच्या दर्शकांना अतिशय महत्त्वाची माहिती दिली, त्यासाठी मी नागपूर दूरदर्शनतर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.